नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आपण फलटण या ठिकाणी आहोत आणि फलटणमध्ये हिंगणगाव गावातील अनेक शेतकरी आपल्यासोबत आहेत. शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी, अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत. नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक नेते आले, अनेक ठिकाणी प्रचार झाले, प्रचार दौरे झाले, अनेक नेत्यावरती आरोप प्रत्यारोपही झाले. असं होत असताना शेतकऱ्यांना अनेक नेत्यांनी आश्वासनं दिली. आम्ही तुम्हाला दिवसा वीज देऊ, वीज दिल्यानंतर तुम्हाला लाईटची कोणती अडचण येणार नाही असे सांगण्यात आलं. त्यानंतर सौर ऊर्जा असेल, सौर ऊर्जेच्या माध्यमातून अनेक कामं करू असंही सांगण्यात आलं. परंतु प्रत्यक्षात असं होतंय का हे आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आज माझ्यासोबत हिंगणगाव गटातील, हिंगणगाव गावातील अनेक शेतकरी आहेत. ते शेतकऱ्यांच्या काय अडचणीत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं तर हे शेतकरी यांचा DP चोरीला गेलेला आहे म्हणून इथं आलेले आहेत. आज फलटणमध्ये ते उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा नमस्ते. नमस्कार. काय नाव आपलं? महादेव मारुती मांढरे, हिंगणगाव. हिंगणगाव. काय आपली अडचण, काय काय मागणी नक्की? आपली अडचण म्हणजे अशी आहे की 13 दिवस झाले DP चोरीला गेलेला आहे. बरं. तर आता माझं त्या DP म्हणजे आमचं स्वतःच्या ह्याच्यात आहे, शेतात 16 एकर क्षेत्र आमचं तिथं आहे आत्ता. तर संपूर्ण बाग आहे ती, म्हणजे विहिरीला भरपूर पाणी. अख्ख्या हिंगणगावात म्हटलं तर आमची विहीर 1 नंबर मानली जाते, इतकं पाणी. पण आत्ता परिस्थिती अशी आहे की हे DP जायला कांदा एकतर करून बसलोय, ऊस लावून बसलोय, गहू, सगळी पिकं अडचणीत मोठी. आणि ह्या पैशासाठी आपल्याकडे काही शेतकऱ्याकडे कुठल्याही माणसाकडे काय स्टॉकला बियाणंच नसतो. त्याच्यामुळे कर्ज काय घेऊन पिकं आम्ही केलीत. आणि जर ही पिकं जळली तर अवस्था गंभीर आहे. त्याच्यासाठी मला वाचवा म्हणायची गरज आहे. आलं की ध्यानात? म्हणजे DP बसला तर ही पिकं भिजवू शकतील, पण 4 महिने जर DP बसला तर ह्या 16 एकरातलं एकही गहू बघा मिळणार नाही. परत आम्हाला विकत घ्यावा लागणार. आणि हे खर्च केलेला हे सगळा फुकट जाणार. ऊस आहे मोठा, तुटणारा ऊस आहे, हा बी ऊस येऊ शकत नाही. तर ह्याच्यासाठी सरकारने, प्रशासनाने ह्याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर DP बसवावा, एवढंच आमचं सांगणं आहे. DP जर वेळेत नाही बसला तर DP वेळेत नाही बसला तर आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना फास घेतल्याशिवाय पर्याय नाही. कारण DPच नाही तर आज 126 एकर क्षेत्र आहे त्या DP समोर येऊन बघावं. मग 126 एकरा पैशाचं काय म्हणजे पुढं पैसे आपण दुसरीकडनं घेतलेले आहेत. सावकार असेल नाहीतर कुणी बी असेल, आज आपल्याकडे काय शेतकरी म्हणल्यावर 10 रुपये स्टॉकला आहे का? आज ते 16 एकरात पीक करायचं आहे म्हणजे वाज 5,000 रुपये बँक घेतली असेल, काय बी असेल कर्ज. पण तिथं पैसे कोण थांबणार आहे का? आमची पिकं जळली तर शेतकऱ्याला जर काय गहू पेरायचा आहे, कांदा पेरायचा तर सगळी पिकं तयार आहेत, गहू पेरून तयार आहेत. आता ट्रॅक्टरचं हे ते कराय, आता आपल्याकडे काय पैसे नसते. आता मग आपण कोणाचं पैसे घेतो, हे होतं असं होतं ना. त्यात अगोदर शेतकरी कर्ज बाजारी, हो, DP चोरी. DP चोरीला गेला तर सगळंच जाणार. 1 महिना 1.5 महिना जर DP बसलाच नाही तर रोटेटर मारल्याशिवाय पर्याय नाही. फक्त मोठा ऊस आहे ते कसा तरी तुटून जाईल, ते बी लवकर पाठवायला लागेल आम्हाला. समोर येऊन पाहिजे तर बघावं. आणि काय ह्यात चूक आहे असं आम्ही काय बोलत नाही. मी आत्महत्या केल्यानंतर म्हणजे आम्ही सगळे शेतकरी इथे, अजून काय 5-7 जण आले ना. ह्या DP 13 जणांचा भिजवान आहे. म्हणजे काय काय आले नाहीत, काय काय आपले हजर राहिली. पण सगळ्यांनी जर आम्ही आत्महत्येची आमच्यावर जर वेळ आली तर परत काय कोणी बघा येऊ नका. यायचं असलं तर आत्ताच ह्यो DP बसून आमचे पिकं मार्गाला लावा. म्हणजे आपण ही मागणी शासनाकडे करताय. शासनाकडे म्हणजे DP बसायसाठी कोणी असेल तर त्यांच्याकडे. आत्महत्या झाली तर अनेक शेतकऱ्यांसाठी बघा येतं, नंतर शासन पैसे बी देतं, 15, 20, 10 लाख वगैरे देतं. पण ते आत्ता बघा आम्हाला DP बसला तरी भरपूर आहे, आम्ही काय म्हणत नाही. पण एका वेळेला तो जर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांवर वेळ आली, आज 126 एकराचं भिजवान वगैरे, 126 एकरात उत्पन्न किती निघाल, आलं का ध्यानात? त्याचा विचार करून शासनाच्या याकडे दखल घ्यावी. म्हणजे शेतकऱ्यांची आता मागणी आहे की जर आत्महत्या केली तर आत्महत्या केल्यानंतर आम्हाला बघायला येऊ नका, त्यावेळेस आम्हाला मदत करू नका. जे काय मदत करायची ते आत्ताच करा, ते नंतर करू नका, असं तुमचं सर्वांचं म्हणणं येतं आहे. आणि शासनाने याच्याकडे गांभीर्यानं दखल देणं हेही काळाची गरज आहे. नमस्कार. गजानन बागडे, हिंगणगाव. मांढरे डेपो अंतर्गत 3 एकर ऊस आणि गहू तसेच कांदा पिकं लावून झालेले आहेत. तथापि पाणी नसल्यामुळे ती जळून चाललेली आहेत. तरी शासनाने, संबंधित शासनाने, प्राधिकरणाने
वीज पुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी जो काय चोरीला गेला आहे डेपो ते तात्काळ बसवण्यास विनंती. आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी डीपी चोरी जाण्याचं खूप मोठं प्रमाण वाढतंय. हे डीपी चोरी जात आहेत, तर ह्याला कुठंतरी अडथळा बसावा, हे डीपी चोरी होऊ नयेत म्हणून आपण शासनाकडे काय मागणी करचाल? त्यासाठी काहीतरी यंत्रणा असे काय डिव्हाइसेस बसवा तिथे की जेणेकरून तिने लोक जाग होतील, एकमेकाला संपर्क साधून ते लोक एकत्रित होऊन ते चोरी हाणून पाडता येईल. त्या अनुषंगाने प्राधिकरणाने वीज वितरणाने ती यंत्रणा राबवली पाहिजे, डिव्हाइसेस बसवली पाहिजेत, जेणेकरून लोक जागरूक होतील आणि चोरीपासून वंचित राहतील. आपल्यासोबत दुसरे अनेक शेतकरी आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? माणिक विठ्ठल बोटे. कुठे राहता आपण? हिंगणगाव. हिंगणगाव गावामध्ये. किती एकर क्षेत्र आहे तुमचं? आमचं 30 एकर क्षेत्र आहे. काय काय आहे क्षेत्रामध्ये? काय क्षेत्रात 4.5 एकर ऊस, बर 3.5 एकर गहू, बर मका 1.5 एकर आणि 1.5 एकर ही ज्वारी. आता काय तुमची नक्की अडचण काय आहे? अडचण आहे म्हणजे आता हे संपूर्ण पिरून ठेवलेलं आहे, त्याला पाणी नाही. आता पाणी नाही, डीपी गेलाय चोरीला. आता ती डीपी कवा बसतो हे आम्ही गावातल्या म्हणा वायरमॅनला ह्यांना आम्ही विचारतोय की बाबा डीपी कवा बसेल आम्हाला इथं म्हणून. ती सांगते ते बाबा की तिचं तक्रार अजून काय फलटणला गेलेली नाही, ती फलटणला गेल्यानंतर मग आम्ही तुम्हाला तो सांगू द्यायचं असं वायरमॅन सांगतात. तुम्ही वीज वितरणच्या ऑफिसला गेलता का फलटणच्या भेटायला? त्यांना अधिकाऱ्याला भेटला का? गेलतो. त्यांचं काय उत्तर आलं? त्यांचं पण काय अजून म्हणजे कवच आहे अजून काय त्याचं काय डिटेल त्यांनी सांगितलं नाही की बाबा आमच्या टायमाला आम्ही बसवू, हे काय हिसाब त्यांनी काय सांगितलं आम्हाला नाही. सांगितलं. आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत. नमस्ते दादा. नमस्ते. काय नाव तुमचं? योगेश शिवलिंग बागडे. कुठे राहता तुम्ही? हिंगणगाव. किती क्षेत्र आहे तुमचं? आमचं 5 एकर आहे. काय अडचण काय तुमची? आमचं ऊस पाण्याला आला आहे, ते डीपी चोरीला गेल्यामुळं. कांदे 1.5 एकर बर पेरल्यात, ते आंबवणीसाठी आडल्यात आता, आणि तरकारी आहे काही एकरभर. आपण पाहतो इथं की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आहे, विहिरीमध्ये पाणी आहे, परंतु डीपी चोरीला गेल्यामुळं त्यांना ते भिजवता येत नाही, अशी सध्याची परिस्थिती दिसते आपल्याला. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी प्रजा गटाचे प्रमुख मान्य श्री प्रदीपजी झंझणे साहेब आहेत. झंझणे साहेब यांची माहिती द्यायची म्हटलं, त्यांची ओळख करून द्यायची म्हटलं तर त्यांनी अनेक भागामध्ये अनेक शेतकऱ्यांसाठी कामं केलेली आहेत आणि अनेक गावामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना डीपी बसून देण्याची कामं केलेली आहेत आणि ते त्यांचा संपर्क सतत शेतकऱ्यांबरोबर असतो. शेतकऱ्यांमध्ये ते चर्चेमध्ये असतात, सतत शेतकऱ्यांची कामं करतात. आज अनेक शेतकरी त्यांना भेटण्यासाठी ते आलेले आहेत आणि काय डीपी चोरीला गेलेला आहे, हिंगणगाव गावातील शेतकरी ते आलेले आहेत आणि त्यांचा डीपी चोरीला गेलेला आहे आणि त्याविषयी त्यांची तक्रार हे त्यांच्या अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून झाल्यानंतर त्यांच्या तक्रारीचं अजूनपर्यंत निवारण न झाल्यामुळं ते शेतकरी प्रदीप झंझणे यांना भेटायला आलेले आहेत. तर आपण प्रदीप झंझणे यांच्याशी चर्चा करूयात. झंझणे साहेब नमस्ते. आज शेतकरी तुमच्याकडून काय तक्रार घेऊन आलेत, काय सांगचाल? हिंगणगावमधील शेतकरी आहेत हे सगळेजण आलेले. मांढरे डीपी नावाचा डीपी आहे, तो एक 10 दिवसापूर्वी चोरीला गेलेला आहे. त्याच्यामध्ये महावितरणने रितसर FIR केलेला आहे. माझं हिंगणगाव सेक्शन असेल वीज महावितरण यांच्याशी बोलणं झालेलं आहे. लोणंद वीज महावितरण ऑफिसचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आत्ताच आम्ही जस्ट एवढ्यातच सर्व शेतकऱ्यांसह फलटणचे वीज महावितरण आहे तिथं त्या अधिकाऱ्यांना भेटून आलेलो आहे तिथून आत्ता. परंतु आता त्यांच्याकडे गेलो असतं डीपी चोरी हा विषय म्हटलं की त्यांच्याकडे एक सिरियल लागलेली आता की जोपर्यंत 1 नंबरचा जो चोरीला गेलेला डीपी असेल त्या गावातला डीपी बसल्याशिवाय खालचा टेलपर्यंत आता जवळपास हा 50वा डीपी आहे जो चोरीला गेलेला आहे. मग तो वर्ण सगळं देत आणि ह्याला साधारण एक 2, 3, 2.5, 3, 4 महिने जात आहेत डीपी मिळायला शेतकऱ्यांना. मग आता शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगितलं, आता हे सगळ्या शेतकऱ्यांचं हे 6 जण शेतकरी आलेले आहेत, अजून 10-12 शेतकरी आलेले नाही आहेत. सगळे जर डीपी क्षेत्र बघितलं ह्यांचं तर एक साधारण 90-100 एकरापर्यंत जाते, असं ते 100-125 एकरापर्यंत जाते असं ते शेतकऱ्यांचं म्हणणं येतंय. मग आता ह्यांनी सांगितलं आमची ऊस आहे, मका आहे, ज्वारी, कांदे, गहू आहे. मग हे तोपर्यंत राहतं का? मग 100-125 एकराचा हिशोब किती होतो, किती लाखाने होतो?
मग हे सर्व शासन देणार आहे का माघारी? मग जे सांगतात निवडणुकीच्या वेळेला सगळ्यांनी प्रचार केला, आम्ही अमुक देऊ, आम्ही तमुक देऊ, तुम्ही मतदान द्या, मतदान दिलं, पण हे बाकीचं कधी देणार तुम्ही? ही सुरळीत चाललं पाहिजे ना. मग हे डीपी चोरीचा हा विषय कधी संपणार आहे? मी बघतोय जो एक 5 वर्षाच्या अगोदरपासून सुद्धा हा विषय जोरात चालू, इकडे जोमात चालू आहे. सालं तुमच्या खंडाळामध्ये चोरी होत नाही, कोरेगावमध्ये चोरी होत नाही, मानखटावमध्ये चोरी होत नाही, बारामतीमध्ये तर सिस्टमच वेगळी, त्यांनी ॲल्युमिनियमच्या तार असतात त्याच्यामध्ये डीपीमध्ये, पण आपल्याकडे कॉपरचे आहेत. एवढं फलटण महाग असलेलं राहिलेलं आहे. मग इथं विरोधक आणि सत्ताधारी काय झोपा काढत होते का? 30 वर्ष झाले, आज 30, 35, 40, 50 किती वर्षापासून तुम्ही म्हणजे सत्तेत विरोधक आहेत, तेवढ्याच ताकदीचे आहेत सगळे सत्ताधारी विरोधक. करतात काय? मग ह्याच्यावरती बारकाईनं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आता ह्या एक 2-3 दिवसापूर्वीच आम्ही प्रांताधिकारी, फलटणचे प्रांताधिकारी माननीय श्री सचिन ढोले साहेब यांची भेट घेतली. याच्यामध्ये शेतकरी तिथं उपस्थित झाले होते. त्या शेतकऱ्यांची तेच शोकांतिका होती की डीपी लवकर बसत नाही आहेत. मग आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की एक तालुकास्तरीय समिती फलटणमध्ये बोलवा आणि तुमच्या अध्यक्षतेखाली त्याची मिटिंग घ्या. तर त्यावेळी प्रांत साहेबांनी ती सूत्रं हलवलेली आहेत आणि तालुकास्तरीय बैठक घेण्याचं आम्हाला सर्व शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. प्रजा गटाला आश्वासन दिलेलं आहे की एक तालुकास्तरीय समिती बोलून महावितरणचे त्याच्यामध्ये महावितरणचे अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, आमदार साहेब असतील किंवा आणखीन कोण इतर लोकप्रतिनिधी असतील, हे सगळे आम्ही शेतकरी सगळे असू, प्रजा गटाचे पदाधिकारी असतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की बाबा बसत नसेल तर ठीक आहे ना, माझ्या प्रजा गटाला सुद्धा मी कुलूप लावतो, तुम्ही तुमच्या कार्यालयाला कुलप लावा. जमत नाही ना, माझं मी कुलूप लावतो माझ्या हाताने, तुमच्या कार्यालयाला सुद्धा त्याच दिवशी आपण एकत्रित कुलप लावू सगळ्यांना. जर तुम्हाला हे प्रश्न मिटत नसतील तर पगार कशाचे घेता? शेतकरी आज इथं 100-125 एकर त्यांचं जर इथं बुडलेलं आहे सगळं, 100-125 एकराला सगळ्याला रोटावेटर मारायला लागत आणि शेतकरी हा, मग ती काय जळलेली पिकं काय बघायची असं त्यांच्या भावना येत आहेत. म्हणजे हा, आता ह्या शेतकऱ्याच्या भावना आहेत, संतप्त भावना आहेत. शेतकरी आत्महत्या होऊ नयेत म्हणून प्रत्येक जण सत्ताधारी असेल, विरोधक असेल, महाराष्ट्र राज्याच्या पातळीवरून शेतकऱ्यांना भेटी देत असतात त्यावेळी, पण आत्महत्या केल्यानंतर भेटी देतात. आत्महत्या करायच्या अगोदर का नाहीत भेटी देत? आत्महत्या करायची मग ती वेळ आपल्यावर येऊ नये. आपला फलटण तालुका आहे, आपला काही उत्तर प्रदेश, युपी, बिहार नाहीये. तर इथं प्रत्येकाला एक हात जोडून विनंती आहे, नम्रपूर्वक विनंती आहे. फक्त जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असं म्हटलं जातं, ज्या शेतकऱ्याने पिकवलेलं आपण अन्न खातो, आपल्या ताटात रोज ते अन्न येतं, आपलं कुटुंब माझ्यासह ते कुटुंब ते शेतकऱ्याच्या जीवावर चालत असतं. मग तिथं लक्ष दिलं पाहिजे आपण सर्वांनी, अशी माझी एक नम्रपूर्वक विनंती आहे सगळ्यांना. आणि ह्याचा छडा लागला पाहिजे, नाही तर सगळी कार्यालय बंद करून टाका, माझं सुद्धा कार्यालय बंद करून टाकतो. आवश्यकताच नाही ना त्याची. काय उगाच शेतकऱ्यांना फसवण्यात काय अर्थ नाही. आणि नुसतं आपण सगळे मग जे अधिकारी आहेत, आम्हाला काही पगार नाही कुठला, पण जे कार्यालय आहेत नुसते पगाराचे धनी आहेत का? पगार घ्यायचा, आपलं 30 दिवस झाले, संपला विषय, निवांत राहायचं. हा विषय नको आहे कुठंतरी. हे बघा, सगळे प्रशासन बी काम करत असतं, आम्ही नाही म्हणत नाही, त्यांना लोड आहेत, काय आहेत, प्रत्येक त्यांच्या समस्या आहेत. पण वीज, आता ही डीपीची समस्या असेल, ही किती दिवसाची समस्या आहे? ठीक आहे ना, आपण 1 महिना, 2 महिने, वर्षभर, 2 वर्ष समजू शकतो ना. वर्षानुवर्ष 10 वर्षाची परंपरा आहे ही डीपी चोरीची, ही कधी खंडित होणार आहे? मग ह्याचा एक स्वाभिमान कुठंतरी चीड असली पाहिजे की जो आपण पगार घेतोय, जी कामं आपण कर्तव्य आपलं आहे ते आपण निभावलं पाहिजे. माझ्यासह सर्वांनी निभावलं पाहिजे. मलाही त्याची जाण आहे. मी सुद्धा यासाठी कुठंतरी स्वतःला जबाबदार मानलं पाहिजे की मी शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. तर हे सर्व आता सगळ्या अडचणी, ह्या डीपी चोरीच्या समस्या खूप डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा इथून पुढे कुठल्याही निवडणुकीत कुठल्याही पुढाऱ्याला उभं राहायचा काय अधिकार नाही, असंही मला वाटतं. ह्याच्यामध्ये पहिला आता शेतकऱ्याचा डीपी आणि नंतर जे काय असेल ते सगळं, हे सगळ्यांनी प्रत्येकाने मनावर घ्यावं, अशी सर्वांना हात जोडून मी नम्रपूर्वक विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण पाहिलं की फलटणचे नवीन आमदार झालेले सचिन कांबळे पाटील यांनी सुद्धा सांगितलं की मी शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्याच्या काय अडीअडचणी आहेत, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत ते मला माहिती आहेत, मला कळत आहेत. असे डीपी चोरी होण्याचे प्रकरण आहेत ते सचिन कांबळे पाटील प्राधान्याने घेऊन याच्यावरती योग्य निर्णय लावून
योग्य काम कारवाई करतील असं वाटतं का तुम्हाला? नाही, आम्ही त्या ज्या दिवशी प्रांतांच्याकडे बसलो होतो, प्रांत साहेबांनी त्यांनाही आम्ही सांगितलं की ह्यात सगळ्यांना समाविष्ट करा, म्हणजे काय ह्याची जाण सगळ्यांना असली पाहिजे की आपण शेतकऱ्यांचं काहीतरी देणं लागतोय आणि ह्या प्रश्न सोडवले पाहिजेत आणि गांभीर्यानं सोडवले पाहिजेत. कारण तो अधिकार आता प्रत्येकाला आलेला असतो. जो पदावर गेल्यानंतर एक अधिकार आलेला असतो, त्या अधिकाराचा वापर सर्वांनी केला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं आणि प्रत्येक फलटण तालुक्यातला नागरिक इथं दुःखी गुणी नसलं पाहिजे ह्याच्याकडं लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे. अगदी मग खासदार असतील, आमदार असतील, आणखीन कोण असेल, यांनी लक्ष दिलं पाहिजे. हे मला 100% इथं म्हणावं असं वाटतं. आता तुम्ही खासदारांचा उल्लेख केला, पण मला वाटतं खासदारकी झाल्यापासून खासदार हे फक्त आत्ता शरद पवार साहेब आलते त्यावेळेस त्यांच्या सभेमध्ये दिसले आणि साखरवाडीमध्ये एकदा, त्याच्या व्यतिरिक्त खासदार हे दिसले नाहीत. मग शेतकऱ्यांचे हे किरकोळ जे प्रश्न आहेत, डीपी चोरी वगैरे, याच्यावरती खासदार लक्ष देतील असं वाटतं का तुम्हाला? दिलं पाहिजे. हे बघा, दोघेही नवीनच झालेत. समजा आता जे खासदार असतील किंवा आमदार असतील, दोघेही नवनिर्वाचित आहेत. मी असं म्हणतो, चला 3-4 महिन्याचा गॅप पडलेला आहे खासदारकीच्या इलेक्शनमध्ये, पण आपल्याला एकदम धारेवर असं टोकाला कुणाला म्हणता येणार नाही लगेच. अजून त्याच्यामध्ये बराचसा कालावधी जाऊन द्यावा लागेल. परंतु ह्या डीपी चोरीच्या समस्या मागील 10 वर्षापासून तरी इथं प्रलंबित आहेत सगळ्या. म्हणजे हे समस्या जी आहे ती सुटलेली नाही आहे. तर ह्याच्याकडं ह्यांनी सगळ्यांनी डोळे उघडून बघणं गरजेचं आहे आणि ह्या समस्या सोडवणं गरजेचं आहे. निवडणुकीच्या टायमिंगला नको एवढी गर्दी, नको एवढा पाठपुरावा पसारा सगळीकडे, नाही का? मग तसाच पसारा आता सगळीकडे पसरला पाहिजे. किंवा तुमच्या काय अडचणीत फिरा ना, सगळ्यांनी फिरलं पाहिजे. मतं मागायसाठी जसं आपण फिरतो सगळीकडे, नाही का, तसं लोकांच्या समस्या काय आहेत असं घरोघरी कोण जाणार आहे का? की बाबा चला तुमच्या अडचणी काय आहेत असं घरोघरी जर फिरलं तर रामराज्य अस्तित्वात आल्याशिवाय राहणार नाही. आज रामयात्रा आहे, त्या अनुषंगानं मला ते बोलायचं की फलटण तालुक्यात खरं रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. हा दिवस उजाडला पाहिजे की माणसाने, त्या प्रत्येक असेल, कुठलाही लोकप्रतिनिधी असेल, ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत, त्याने त्या व्यक्तीने फिरलं पाहिजे सगळीकडं. आणि ज्याला समाजकारणाची आवड आहे त्याने सुद्धा फिरलं पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांनी कुणी फिरावं किंवा तुम्हाला काय अडचण आहे, तुम्हाला काय अडचण आहे, हे जोपर्यंत फिरत नाही तोपर्यंत मग निवडणुकीला काय होतं त्याच्यामध्ये 15 दिवसाचं ते इलेक्शन झालं की संपलं, परत दरवाजे खिडक्या बंद सगळ्या नेत्यांचे, त्याला काही अर्थ उरत नाही. लोकांचे प्रश्न सुटणं गरजेचं आहे, एवढं मला पोटतिडकीनं सांगावंसं वाटतंय. आज अनेक गावामध्ये आपण पाहतोय की डीपी चोरीला जात आहेत. हे काही नवीन प्रकरण नाही, अनेक दिवसापासून हे चालूच आहे. परंतु आता नवनिर्वाचित आमदार असतील आणि खासदार असतील, हे याच्यावरती काय ठाम भूमिका घेत आहेत हे आपण पाहणं गरजेचं आहे. आणि याच्यावरती आपण नक्की पाठपुरावा करू की डीपी आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांची योग्य मागणी आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते जनतेसमोर आणू आपण. आणि असं आपण भेटत राहू. आपण सर्वजण साती न्यूज चॅनलला भेटला आणि सर्व शेतकऱ्यांनी साती न्यूज चॅनलबरोबर बोलला, त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.